नमस्कार, स्वागत आहे तुमचं क्रिकेट ऑफ एज्युकेशन या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती। टीईटी 2026 साठी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त गणिताचे प्रश्न आहेत। चला आपण सुरुवात करूयात। पहिला प्रश्न असा आहे, पुढीलपैकी कोणती संख्या जुळ्या मूळ संख्यांची बेरीज करून मिळणार नाही? संख्या अशा दिलेल्या आहेत 24, 36, 60 आणि 75। म्हणजे आपल्याला जुळ्या मूळ संख्यांच्या जोड्या माहिती पाहिजेत। पहिली जोडी कोणती होणार आहे जुळ्या मूळ संख्यांची? तर 3 आणि 5 यांची बेरीज किती होते? तर ती 8 होते। पुढची जोडी जर कोणती आहे तर ती आहे 5 आणि 7। 5 आणि 7 यांची बेरीज किती होते? तर 12 होते। त्यानंतर पुढची जोडी कोणती आहे तर 11 आणि 13। 11 आणि 13 यांची बेरीज किती होते? तर 24 होते। 24 आपल्याकडे पर्यायात आहेत। पण आपल्याला काय विचारलेलं आहे? बेरीज करून मिळणार नाही, म्हणजे आपल्याला जी नाही ती शोधायची आहे। त्या जोडी कोणती आहे? तर 17 आणि 19 ही जुळ्या मूळ संख्यांची एक जोडी आहे। यांची बेरीज केली असता उत्तर येणार आहे 36, म्हणजे 36 ही आपल्याकडे आहेत। त्यानंतर पुढची जी काही जोडी आहे ती आहे 29, 31। 29, 31 यांची बेरीज होते 60, म्हणजे की 60 ही आपल्याकडे आहे। म्हणजे 75 जे आहे ही जुळ्या मूळ संख्यांची बेरीज करून निश्चितच येणार नाहीये। ज्या अर्थाने 24, 36, 60 हे आपले पर्याय मिळालेले आहेत, चौथा पर्याय होणार नाहीये। आता या अगोदर एक गोष्ट मुळात लक्षात येणं गरजेचे आहे की मूळ संख्या या शक्यतोवर 2 सोडता बाकीच्या सगळ्या संख्या या कशा आहेत? विषम संख्या आहेत। आणि विषम संख्यांची बेरीज, 2 विषम संख्यांची बेरीज कशी येणार आहे? तर समसंख्या येणार आहे। आणि इथे बघा एक विषम संख्या दिली होती, म्हणजे आपण हे केलं जरी नसतं तरी सुद्धा काय होतं? आपल्याला योग्य पर्याय मिळाला असता। पण यासाठी नॉलेजची गरज लागते, फक्त टेक्निक ट्रिक्स वरती भागणार नाही। काही जण फक्त टेक्निक ट्रिक्सच काय करत असतात? शोधत राहतात, आणि मग परीक्षेच्या वेळेला बेंचवर डोकं जरी आपटलं ना तरी टेक्निक ट्रिक्स आठवत नाहीत, हे लक्षात घ्या। आणि आपल्याला इथे मिळवायचं आहे नॉलेज। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, x ही एक विषम संख्या आहे, तर खालीलपैकी कोणती विषम संख्या असेल? काय विचारलेलं आहे? x ही एक काय आहे? विषम संख्या आहे, ती कोणतीही असू शकेल। मग जर विषम संख्येमध्ये 1 मिळवला तर उत्तर काय येणार आहे? समसंख्या येणार आहे। त्यानंतर विषम संख्येतून 1 जर वजा केला तर उत्तर काय येणार आहे? समसंख्या येणार आहे। आपल्याला उत्तर पाहिजे काय? तर विषम संख्या पाहिजे। विषम संख्या गुणिले विषम संख्या, विषम संख्या गुणिले विषम संख्या यांचा गुणाकार काय असतो? नेहमी विषम असतो। नेहमी कसा असतो? विषम असतो। म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर होणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, 26च्या पुढील 15वी विषम संख्या कोणती? बघा 26च्या पुढे आपण मोजत जायचं का मग? नाही। तर विषम संख्या या एका आड एक येत असतात, म्हणजेच काय? 15वी संख्या आपल्याला काढायची आहे 26च्या पुढची। म्हणजे ती संख्या असणार कोणती आहे? तर 15ला आपण 2 ने गुणलं तर 30 मिळतात। म्हणजे 26 नंतर 30वी संख्या कोणती आहे? 26 नंतर 30वी संख्या आहे 56। पण ही 56 विषम आहे का? नाही। तर 56च्या अगोदरची विषम संख्या कोणती असेल? 55। म्हणून 55 हे आपलं काय आहे? अचूक उत्तर आहे। यासाठी तुम्ही काय टेक्निक ट्रिक्स वापरणार आहात? यासाठी तुम्ही काय लॉजिक वापरणार आहात? तुम्हाला लागणार आहे नॉलेजची गरज, बेस कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेच्या असतात। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। बघा 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज व विषम संख्यांची बेरीज यातील फरक किती? काय प्रश्न विचारलेला आहे? 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज यातील फरक काढायचा आहे आपल्याला। मग आपल्याला हे माहित पाहिजे 1 ते 50 पर्यंत, 1 ते 50 पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत? तर समसर आहेत 25। आणि विषम किती आहेत? तर विषम आहेत आमच्याकडे 25। सम 25 आणि विषम 25, 25 25 संख्या आहेत। पहिली समसंख्या आहे 2। शेवटची समसंख्या कोणती आहे? तर 50 आहे। पहिली संख्या अधिक शेवटची संख्या याला भाग द्या 2 ने, आणि एकूण संख्या किती आहेत? तर 25 आहेत। याचा अर्थ काय आहे? हे काही टेक्निक ट्रिक्स नाहीये, तर हे मुळात नॉलेजची कन्सेप्ट आहे। काय आहे की आपल्याला इथे यातून काय मिळणार आहे? मधली संख्या मिळणार आहे। आणि एक फॉर्म्युला आहे बघा, की जर आपल्याला
क्रमागत संख्यांची बेरीज जर करायची असेल तर काय करावं लागतं, मधली संख्या गुणिले एकूण संख्या कराव्या लागतात, हा त्याचा फॉर्म्युला आहे. मधली संख्या काढण्यासाठी आपण पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या चा छेद 2 असं घेतलेलं आहे. म्हणजेच 2 अधिक 50 चा छेद 2 गुणिले एकूण संख्या 25. करा बेरीज, किती होणार आहे, 52 चा छेद 2 गुणिले 25. 52 चा छेद 2 म्हणजेच किती, 26 गुणिले 25. 25 सख होतात 150, हातचे आले 15. 25 दोन्ही 50 आणि 15 किती झाले, तर 65 झाले. 25 दोन्ही 50 आणि 15 65, म्हणजे 650 ही समसंख्येची बेरीज आलेली आहे. तशीच आपल्याला विषम संख्येची बेरीज करावी लागेल. पहिली विषम संख्या आहे 1, शेवटची विषम संख्या कोणती असेल, 49 चा छेद 2 गुणिले एकूण विषम संख्या आहेत 25. 1 अधिक 49 किती होणार आहेत, तर 50 चा छेद 2 गुणिले 25. 50 चा छेद 2 म्हणजेच किती, 25 गुणिले 25. आणि 25 गुणिले 25 याचं उत्तर आपल्याला अचूकपणाने माहिती आहे 625. आणि आपल्याला काय विचारलं होतं, समसंख्या आणि विषम संख्या यांचा फरक विचारलेला होता. 650 मधून 625 आपण काय करणार आहोत, वजा करणार आहोत. काय उत्तर मिळालं आपल्याला, तर 25 उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा, 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. 21 ही त्रिकोणी संख्या आहे आणि तिचा पाया किती आहे हे आपल्याला विचारलेला आहे. तर पाया जर काढायचा असेल एखाद्या त्रिकोणी संख्येचा तर काय करायचं, तर त्रिकोणी संख्येला 2 ने गुणाकार करा. किती उत्तर येणार आहे, तर 21 दोन्ही 42. ही जी 42 संख्या आहे ना, या 42च्या जवळच्या वर्गसंख्या आपल्याला शोधायच्या आहेत. 42च्या पाठीमागची वर्गसंख्या आहे, पूर्ण वर्गसंख्या आहे 36 आणि पुढची पूर्ण वर्गसंख्या किती आहे, तर 49 आहे. जवळची कोण आहे, 42 ला कोण जवळचे आहेत, 36 जवळचे आहेत की 49 आहेत, तर निश्चितच 36 जवळचे आहेत. 36चं वर्गमूळ किती आहे, तर 36चं वर्गमुळात 36 म्हणजेच किती, 6. म्हणजेच आपलं अचूक उत्तर आहे 6. 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे, तर 6 आहे. म्हणजेच 21 ही 6वी त्रिकोणी संख्या आहे. पाया असणे म्हणजे काय, तर ती 6वी त्रिकोणी संख्या आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. जर दोन संख्यांची बेरीज 40 आहे आणि वजाबाकी 10 आहे तर मोठी संख्या कोणती. काय टेक्निक ट्रिक्स वापरणार, यातही काही जण लॉजिक शोधतील, काही जण टेक्निक ट्रिक्स शोधतील, पण परीक्षेला काही आठवणार नाहीये. तर आपल्याला काही नॉलेजची गरज लागते. दोन संख्यांची बेरीज, संख्या माहित आहेत का आपल्याला, नाही. दोन संख्या आहेत म्हणजे वेगवेगळे असणार आहेत. पहिली संख्या x आहे आणि दुसरी संख्या y आहे असं आपण समजूया. जर दोन संख्यांची बेरीज म्हटलेलं आहे म्हणून द्या बेरजेचं चिन्ह. या दोन संख्यांची बेरीज केली असता उत्तर काय येतं, 40 येतं. आणि त्याच दोन संख्यांची वजाबाकी जर केली तर उत्तर किती येतं, तर 10 येतं. काय बनलंय आपल्याकडे, समीकरण बनले, दोन समीकरण बनलेले आहेत. पहिलं समीकरण हे अधिकचं आहे, दुसरं समीकरण हे वजाचं आहे. या दोघांची करा बेरीज. काय करा, दोन समीकरणांची करा बेरीज. x अधिक x काय होणार आहे, 2x अधिक y वजा y काय होणार आहे, 0 होणार आहे. त्यानंतर 40 अधिक 10 करा, किती होणार आहेत, तर 50 होणार आहेत. त्यानंतर 2x बरोबर काय, तर 50. x ची किंमत काढायची आहे 50, हे इथे जाणार आहे छेदस्थानी. 50 ला जर छेदस्थानी 2 असेल तर उत्तर काय येणार आहे, 25 येणार आहे. म्हणजे x ची किंमत काय आलेली आहे, 25 आलेली आहे. ती टाकूयात आपण या समीकरणामध्ये. x अधिक y बरोबर 40 दिलेलं होतं आपल्याला. x ची किंमत जर 25 असेल तर y ची किंमत आपण निश्चितच आता काढू शकतो. y बरोबर काय, तर 40. हा इकडे अधिक मध्ये आहे, इकडे गेल्याच्या नंतर होणार आहे वजा. 40 वजा 25 किती, 15. म्हणजे x ची किंमत आहे 25 तर y ची किंमत किती आहे, 15. म्हणजे आपल्याला काय विचारलं होतं, मोठी संख्या विचारली होती. मग 25 मोठे की 15 मोठे, 25 मोठे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर होणार आहे. यामध्ये कुठलीही टेक्निक ट्रिक्स नाहीये, यामध्ये आहे नॉलेज. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढील बेरीज करा.
इथे आपल्याला नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली आहे आणि थोडंसं आता पाठीमागच्या प्रश्नाकडे वळून जर पाहिलं तुम्ही तर आपण पाठीमागे काही गोष्टीचा वापर केलेला आहे. बघा, पहिली नैसर्गिक संख्या, शेवटची नैसर्गिक संख्या, पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या चा छेद किती 2 गुणिले एकूण संख्या किती आहेत 25 आहेत. सोडवा याला. 25 अधिक 1 होतात 26 चा छेद 2 गुणिले 25. 26 चा छेद 2 म्हणजेच किती 13 गुणिले 25. 13 पाची 65. 13 दोन्ही 26. 26 आणि 6 किती 42. 32 किती होतात 32. 325. 325 हे काय आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या चा छेद 2 गुणिले 25. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. 4 ते 40 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती. आपल्याला विचारलेलं काय आहे 4 पासून 40 पर्यंत, पण संख्या कोणत्या विषम संख्यांची बेरीज विचारलेली आहे. मला एक सांगा 4 ते 40 पर्यंत किती विषम संख्या असतील. याचा अर्थ काय आहे 40 मधून 4 वजा करा किती राहतात 36. आणि विषम संख्या एकाआडे एक येतात म्हणजे एकूण संख्या 36 आहेत पण विषम संख्या किती आहेत तर 18 आहेत. किती आहेत 18 आहेत. 4 पासून 40 पर्यंत आपल्याकडे पहिली विषम संख्या कोणती असणार आहे 5 असणार आहे आणि शेवटची कोणती असणार आहे तर 39 असणार आहे. मग काय सांगितलेलं आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या चा छेद 2 गुणिले किती तर 18. या दोघांची करा बेरीज येते ती 44 चा छेद 2 गुणिले 18 आणि 44 चा छेद 2 म्हणजेच 22 गुणिले 18. 18 दोन्ही 36. 18 दोन्ही 36 आणि 3 किती होणार आहे तर 39 होणार आहे. 396 हे काय होणार आहे आपलं अचूक उत्तर होणार आहे. यात कुठलीही टेक्निक ट्रिक्स नाहीये तर यामध्ये काय आहे खरं नॉलेज आहे गणिताचं. उगच आर्यभट्टाला टाळून लॉजिक ट्रिक्स लावत बसू नका आणि हे सगळं जे काही आहे ना हा बेस आहे गणिताचा हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग टीईटी 2 गुणांनी 4 गुणांनी नक्कीच जाते. बघा पुढचा प्रश्न आहे दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 61 आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. आता लावा बरं लॉजिक आणि आता लावा बरं ट्रिक्स. आता हा प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. हा प्रश्न जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. मात्र बघा दोन संख्यांचा गुणाकार किती सांगितलेला आहे तर 30 सांगितलेला आहे. मग दोन संख्या आपल्याला माहिती आहेत का नाही म्हणजे x गुणिले y बरोबर किती तर 30. x गुणिले y बरोबर 30. त्यानंतर त्यांच्या वर्गांची बेरीज या संख्यांच्या वर्गांची बेरीज सांगितलेली आहे आम्हाला 61. किती सांगितलेली आहे 61 सांगितलेली आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती त्या दोन संख्यांची बेरीज विचारलेली आहे. वर्गाची बेरीज दिलेली आहे आपल्याला संख्यांची बेरीज विचारलेली आहे. बघा एक सूत्र आहे आपल्याकडे x अधिक y चा वर्ग बरोबर x चा वर्ग अधिक 2xy अधिक y चा वर्ग. हे सूत्र कुणाकुणाला आठवतं बरं. ज्यांनी गणिताचा अगोदर शालेय वयामध्ये अभ्यास केला असेल त्यांना हे सूत्र आठवत असेल. आता या सूत्राचा आणि या गणिताचा संबंध काय तर आहे लक्षात घ्या x चा वर्ग अधिक y चा वर्ग. यालाच आपण असं करू शकतो का बघा बरं x चा वर्ग इथे हा y जवळ आणला y चा वर्ग अधिक 2xy. x चा वर्ग अधिक y चा वर्ग बरोबर किती तर 61 आणि 2xy म्हणजेच xy बरोबर किती तर 30. सोडवा याला 61 अधिक 30 दोन्ही किती होतात तर 60 होतात. 61 अधिक 60 121. याचाच अर्थ काय आहे x अधिक y चा वर्ग बरोबर 121. मग मला सांगा x अधिक y वर्गमुळात 121 वर्गमूळ काढलं डाव्या बाजूचं वर्गमूळ काढावं लागेल उजव्या बाजूचं आणि वर्गमुळात 121 म्हणजेच किती 11. पर्याय क्रमांक 3. जर हा प्रश्न आवडला असेल तर निश्चितच लाईक करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे 41 चा वर्ग वजा 39 चा वर्ग. बघा हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. तुम्हाला एक सूत्र आठवत असेल ये
वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी आणि ए वजा बी. हे सूत्र आहे बघा. ए म्हणजे काय, तर ए म्हणजे इथे 41 आणि बी म्हणजे काय, तर इथे 39 आणि याच किमती फक्त इथे टाका. 41 अधिक 39 दुसऱ्या कंसामध्ये 41 वजा 39. 41 आणि 39 यांची बेरीज केली तर ती होते 80. 41 वजा 39 केले तर उरतात 2. 80 दोन्ही 160. हे झालं आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर, पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करायला मात्र नक्कीच विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.